नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, असे खूप कमी खासदार व खूप कमी असे मंत्री असतात की ते सर्व समाजाचा विचार करतात आणि सर्व समाजासाठी सर्वसमावेशक असे कामं करत असतात. आणि या नेत्यांमध्ये ज्यांची नावं घ्यावी अशी खूप बोटावर मोजणे इतकी नावे आहेत. परंतु मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एक पोस्ट आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक महाराष्ट्रातील खासदार आहेत, त्यांनी थेट रामदासजी आठवले यांची भेट घेतली आहे बौद्ध बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांच्यासाठी त्या ठिकाणी काही कामे करण्यासाठी. तर नेमकं काय घडलंय, कुठलं प्रकरण आहे, कोण नेता आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, निलेश लंके हे नाव जे आहे आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. त्यांच्या फेसबुक पेजवरती त्यांनी एक पोस्ट टाकली. त्या ठिकाणी ते म्हणतात की आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन माझ्या मतदारसंघातील बौद्ध समाजाच्या मागणीनुसार बौद्ध विहाराच्या मंजुरीसाठी सविस्तर व सकारात्मक चर्चा केली आहे. बौद्ध समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक गरजांचा सन्मान राखत बौद्ध विहार उभारणी ही अत्यंत महत्त्वाची व न्याय मागणी आहे. याबाबत जे आहे मंत्री महोदयांची या विषयावरती सहानुभूतीपूर्वक विचार करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारणेनुसार समाजातील प्रत्येक घटकाला सन्मान, समता, विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हेच माझे ध्येय आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहील. अशा प्रकारची त्यांनी पोस्ट केली आणि त्यांनी जे थेट बौद्ध समाजाच्या मागण्यांसाठी व त्यासोबत बौद्ध समाजाला एक बुद्ध विहार बांधून देण्यासाठी रामदासजी आठवले यांची भेट घेत त्या ठिकाणी मंजुरी देखील मिळवलेली आहे असं समजून येत आहे. तरी तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.